आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर आणि आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. ऐकूयात आपल्या सगळ्यांची लाडकी श्रुतिका मालिका पानामागे दडलाय काय. आजच्या भागाचं लेखन केलंय विराज सवाई याने आणि सहभागी कलाकार आहेत ज्योती गोखले, प्रसन्न कुलकर्णी, माधुरी ढमाले, विराज सवाई. या भागामध्ये विश्वास आणि ललिताताईंना सृजनकडनं एक काहीतरी नवीनच संकल्पना ऐकायला मिळाली आहे. तुम्हालाही माहिती आहे का ती संकल्पना? नसेल माहिती तर नक्की ऐका आणि बघा पटते का. चला, डॉट 6 वाजले. डन फॉर द डे. काय रे सृजन, उठलास लगेच? अरे अंकाचं लेआउट फायनल करायचं राहिलंय ना अजून. सर, माझे 8 तास संपले. बरं मग? आणि माझं आजचं काम पूर्ण करून बॅग सुद्धा भरली आहे मी. अरे पण डेडलाईन उद्या सकाळची आहे की नाही? काम पूर्ण कधी करणार मग? अहो, ते मी सकाळी 9 वाजता डॉट लॉग इन करून उरलेलं काम संपून टाकेन हो. विश्वास, अरे राहू दे रे. हा, अरे सृजन, आज काय इतकी कसली घाई आहे रे? हा मावशी, आज कल्याणी नगरला एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला जायचंय. कमाल आहे बाबा या मुलाची. अरे इथे अंकाचं टेन्शन आहे आणि तुला कॉन्सर्टला जायचं सुचतंय. सर अहो, त्या कॉन्सर्टचं तिकीट माझ्या ऑलमोस्ट 1/4 पगाराचं आहे. ते वाया घालून कसं चालेल? काय बाप रे, हो. एवढे पैसे? अरे एवढे पैसे एका कॉन्सर्टसाठी उडवण्यापेक्षा बँकेत किंवा म्युच्युअल फंडात वगैरे सेव्ह का नाही रे करत? हा झालं मावशी, म्हातारपणी कामाला येतील म्हणून आत्तापासून पैसे साठवायचे हो ना आणि मग. आत्ताचं जगणं सोडून द्यायचं. कोणी सांगितलंय? कॉन्सर्टचा फील मी आत्ता नाही घेणार तर कधी? अरे सृजन, भविष्याची वगैरे काही चिंता आहे की नाही तुला? 26 वर्षांचा घोडा झालास. उद्या लग्न करून स्वतःचा संसार मांडलास तर डोक्यावर स्वतःचा छप्पर नको? हो. अहो सर, ते 20-30 वर्षांचं होम लोन घेऊन मरेपर्यंत हप्ते भरण्यात काय पॉइंट आहे? अरे पण हो असं सर, तो जे म्हणतोय ना त्याला आजकालची मुलं योलो म्हणतात. योलो. काय 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 योलो? आता हे काय नवीनच खूळ काढलंय? नाही, खूळ नाही. यू ओनली लिव्ह वन्स. आयुष्य एकदाच मिळतं. आजचा दिवस जगून घ्या. काही अर्थ नाही. थँक्यू मुक्ता मॅडम, तुम्ही तरी माझी बाजू घेतली. ए, बाजू नाही घेते मी तुझी, पण तुझी जनरेशन समजून घेण्याचा प्रयत्न मात्र करते. अरे पण मुला, आज पैसे नाही वाचवले तर उद्या काही अडचण आली तर काय करणार आहेस रे? हा? मावशी, अगं उद्या काय होईल कुणाला गॅरंटी आहे? आज जो क्षण हातात आहे ना, तो का सोडायचा? बाबा असताना मी इथे त्यांच्या हाताखाली कामाला सुरुवात केली. अरे कामापुढे घरदार सगळं विसरायचो आम्ही. रात्री 11-12 वाजायचे ऑफिसमध्ये. सर, म्हणूनच ना तुमच्या जनरेशनला विनाकारण बर्नआउट आणि बीपीचा त्रास जास्त होतोय. पॉइंट आहे सर. या मुलांनी ना किमान कामाला बाउंड्री घालायला तरी शिकवलंय जगाला. एक्झॅक्टली. म्हणजे काय, आम्ही आयुष्यभर फक्त राबलो आणि काहीच एन्जॉय केलं नाही असंच ना? नाही सर, तसं नाही. पण स्वतःच्या आनंदासाठी नाही म्हणणं चुकीचं थोडीच आहे. एका अर्थी पटतंय मला तुझं. विश्वास, विचार कर, आपण भविष्याच्या काळजीत खरंच खूप धावलो नाही, पण ही मुलं वर्तमानात जगतात बरं का. हो ललिताताई, पण तो काळच तसा होता ना. आणि सृजन, तुला एवढाच कॉन्फिडन्स असेल ना की उद्या सकाळी येऊन तू पूर्ण करशील तर? येस, थँक्यू सर. मी निघतो. उद्या सकाळी 10 वाजता
ते लेआउट तुमच्या समोर असेल. जा बाबा जा, तुझी कॉन्सर्ट काही चुकवू नकोस, नाहीतर त्याचा दोष सुद्धा आमच्याच पिढीला देशील रे बाबा. छे सर, तसं नाही हो. आधीच्या पिढीला दोष द्यायलाच आमची पिढी जन्माला आली आहे असं का वाटतं तुम्हाला? मग काय करायला आली असं म्हणणं आहे तुझं? फक्त स्वतः पुरतं जगायला आणि पैसे उडवायला का? अहो सर, सर, तुम्हाला हे पैसे दिसतात हो, पण त्यामागे त्यांची मेहनत आहे ना. आहे की. अँड आय थिंक दे डिझर्व इट. अरे पण एवढे? हे बघा, पैसे खर्च करून जो एक्सपिरियन्स मिळतो ना, त्याची किंमत पैशांपेक्षा जास्त आहे. हा सृजन, मला एक सांग, हं. अनुभवापोटी खिसा रिकामा झाला तर तो अनुभव काय कामाचा रे? एक्झॅक्टली. तुझ्या शब्दात सांगतो, बोल बोल. बँकेतल्या शिल्कीपेक्षा मनातल्या चांगल्या आठवणींची शिदोरी मोठी असलेली केव्हाही चांगली ना ग. वा सृजन, अरे हे वाक्य मासिकाच्या कोटसाठी भारी आहे. ए मुक्ता, तू उगाच त्याची बाजू घेऊ नकोस बरं का. सृजन, मला सांग, उद्या नोकरी नाही राहिली तर काय करशील रे? दुसरी शोधेन. छान. दुसरी शोधेन सर. स्किल्स असतील तर नोकरीची भीती कशाला बाळगायची? अरे AI च्या काळामध्ये स्किल्सवर नोकरी मिळेल या भरोशावर आहेस? आश्चर्य वाटतं मला. आमच्या काळी ना एकाच ठिकाणी आयुष्य काढायची पद्धत होती आणि त्याला निष्ठा म्हणायचे. एक्झॅक्टली. बर मावशी, ती निष्ठा होती की कम्फर्ट झोन? हा, एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष तेच ते करण्यापेक्षा कामात काही नवीन बदल हवेत ना. अरे बरोबर आहे, कामात नवीन बदल हवेतच, हां. पण स्थैर्य, स्टॅबिलिटी नावाची काहीतरी गोष्ट असते आयुष्यात. हां. सर, तुम्हीच म्हणता तसं ज्या जगात AI मुळे रोजची अस्थिरता आहे, तिथे स्थैर्य नावाचा भ्रम कशाला पाळायचा आहे? सर, याचं लॉजिक अगदी प्रॅक्टिकल आहे. हा, ही पिढी ना अनिश्चितता स्वीकारून जगतीये. नाही 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 नाही. काय आहे, स्वीकारणं वेगळं आणि बेफिकीर राहणं वेगळं आहे मुक्ता. सर, मी बेफिकीर नाहीये. हम्म. मी माझं काम वेळेत आणि चोख करतोय. हा माझा प्रामाणिकपणा नाही का? हो हो, ते मात्र खरं आहे. कामाच्या बाबतीत सृजन कधी चुकारपणा करत नाही. हं. थँक्यू मावशी, थँक्यू. म्हणून तर सांगतोय, 6 काय? नंतर माझी स्पेस मला एन्जॉय करू द्या. बरं बरं बाबा बरं. आता 6:10 झालेत. 6 काय सांगतोयस? बरं, जाणारच कसा? बाईकवर? ओला बुक केली. घ्या. खाली यायला अजून 5 मिनिटं आहेत. म्हणजे 5 मिनिटं अजून आपल्याकडे याच्याशी वाद घालायला वेळ आहे बरं का. काय रे सृजन, हं? मला सांग, या कॉन्सर्टला तुझ्याबरोबर कोण कोण चाललंय अजून? हं? नाही नाही, कोणी नाही मावशी. हा, मी नक्की? एकटाच चाललोय. काय? हो. एकटाच? शक्यच नाही. हा. अरे गाण्याची मैफल आणि तीही एकट्याने? हॅ? हो सर, याला सोलो डेट म्हणतात. काय स्वतःसोबत वेळ घालवायचा. काय यांची पिढी. सोलो डेट? अरे पण मित्रमैत्रिणी नसतील तर त्या गाण्यात रंग कसा भरणार रे? हा. हं? कसे रे असे तुम्ही सगळे अरसिक? मग हं? काय तर. अरसिक नाही मावशी. मग? गर्दीत गेल्यावर लोकांचे नखरे सांभाळण्यापेक्षा स्वतःच्या धुंदीत गाणं ऐकलेलं काय वाईट आहे? हां, सर, असं. या जनरेशनला कोणावरही कुठल्याच प्रकारे डिपेंड राहायला आवडत नाही. करेक्ट. अरे पण माणूस हा सामाजिक प्राणी आहे ना सृजन. हा. इतके कसे रे तुम्ही सेल्फ सेंटर्ड होऊ शकता? सर, सेल्फ सेंटर्ड नाही हो, आम्ही सेल्फ अवेअर आहोत. हो का? हो, आम्हाला स्वतःची कंपनी आवडते. छान छान. अरे आम्हाला तर ना लहानपणी एकत्र आल्याशिवाय सण उत्सव साजरे झाल्यासारखं वाटायचंच नाही. एक्झॅक्टली. बालगंधर्वला नाटक पाहिलाही आम्ही ठेवणीतल्या साड्या नेसून गजरे वगैरे माळून जायचो. काय सांगते? काय मजा असायची तेव्हा माहितीये. मावशी, अगं तुमची एन्जॉयमेंटची व्याख्या वेगळी होती, आमची वेगळी आहे, एवढंच आहे ते. आणि त्या कॉन्सर्टला गेल्यावर तू काय करणार आहेस म्हणे? हं? म्हणजे नुसते मोबाईलवर फोटो काढून स्टेटस टाकणार की रीळ बनवणार हो की तसंच नाही? काहीतरी करणार. अजिबात नाही. नाही. मी कॉन्सर्ट सुरू झाल्यावर मोबाईल मुक्ता मॅडमच्या मोडवर टाकणार आहे. म्हणजे डिजिटल डिटॉक्स. हो. वा 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 वत्सा, तुझं प्रत कल्याण असो. काय तुझं काय? डोक्यावरून गेलं का? काही नाही काही नाही. छान छान. ऑल दी बेस्ट ना सृजन. येस. रील्स बनवण्यापेक्षा तो लाईव्ह परफॉर्मन्स डोळ्यात साठवणं जास्त महत्वाचं आहे ना. हो हो, अगदी अगदी. वा, तुझ्याकडून हे असं काहीतरी ऐकून ना छान वाटतं एकदम. मावशी, आम्ही टेक्नॉलॉजी वापरतो, पण कधी थांबायचं हेही आम्हाला नीट ठाऊक आहे. एक जनरलाइज करू नको हं तुमच्या पिढीला तू. हा, मान्य. लगेच डोळे वटारून आले. सगळे जेनझी काही सारखे नसतात. एक्झॅक्टली. निदान आमच्यातल्या काही जणांना तरी नक्कीच माहिती आहे ना. बर, मग आता एवढा मोठा तत्वज्ञानाचा डोस देऊन झाल्यानंतर आपल्या मासिकासाठी काही लिहायचा विचार आहे की नाही, की नुसताच तोंडाच्या वाफा? नक्कीच नक्कीच सर. उद्या या सोलो एक्सपिरियन्सवर एक कडक
कॉलम लिहून देतो तुम्हाला. ते नंतर ते नंतर. आधी उद्या सकाळी लेआउट माझ्या टेबलावर यायला हवा, कळलं ना? ओलाली सर. आली का? हो. छान छान. जा बाबा, नीट जा आणि मस्त गाण्याचा आनंद घे, Correct. एन्जॉय कर. थँक्यू मावशी, थँक्यू. बाय सर, बाय मुक्ता मॅडम. बाय बाय. सृजन. टुमारो. मुक्ता, ही मुलं खरंच काहीतरी वेगळीच आहेत. हो सर. आपल्यापेक्षा खूप जास्त स्पष्ट वक्ती. नाही, मला जरा वेळच लागणार आहे हे सगळं समजून घ्यायला. सखी मोठी झाली की अजून कशी काय वागेल याचीच काळजी आहे मला आणि शालिनीला. हो सर. मुक्ता, खरं सांग, तुला खरंच सृजनचे विचार पटतात का ग? नाही म्हणजे तू त्या पिढीच्या साधारण जवळची आहेस म्हणून विचारतो. तसं 100% नाही सर, हो ना? पण काही अंशी नक्कीच पटतात. मला तर ना सुरुवातीला वाटलं हा याचा निव्वळ उर्मटपणा आहे, पण नंतर हळूहळू पटलं त्याचं, बरं का. अहो पण ललिताताई, प्रत्येक गोष्टीला बाउंड्री घालणं आणि स्वतःपुरतं जगणं हे आपापसातल्या नात्यांना मारक नाही का? पण सर, नात्यात स्वतःला पूर्णपणे विसरून किंवा स्वतःचं अस्तित्वच गमावून बसण्यापेक्षा स्वतःचा आदर करणं कधीही चांगलं, नाही का? सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण तडजोड, कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय कोणतं तरी नातं टिकलंय का जगात? विश्वास, अरे तडजोड आणि सहन करणं यात फरक आहे रे, जो आपल्याला कधी फारसा न कळलाच नाही. अगदी बरोबर मावशी. आमच्या मिलेनियल पिढीने सुद्धा तडजोडीच्या नावाखाली खूप बर्नआउट सोसलंय. म्हणजे आम्ही आमच्या काळात जे काही केलं ती निव्वळ गाढव कामं होती की काय, असं म्हणायचं आहे? छे, छे, नाही छे, हो, छे. सर. अरे तसं नाही रे, ती निष्ठा होती. पण त्या निष्ठेच्या नादात ना आपण स्वतःकडे बघायला विसरलो, हेही तितकंच खरं आहे ना. काय सर, सृजनच्या पिढीने ना आपल्या सगळ्यांना एक आरसा दाखवला. आरसा? कसला आरसा? त्यांना स्वतःला तरी सगळ्याची क्लॅरिटी आली का? सृजनच्या वयाच्या मुलांशी बोलूनच हे जाणून घ्यायला लागेल आपल्याला खरं तर. आणि खरं सांगू का विश्वास, मला ना त्याचा तो योलो, यू ओनली लिव्ह वन्स, हा विचार ना खूप आवडला. हो, खरं आहे मावशी, मला सुद्धा. का हो ताई, तुम्हालाही आता सोलो ट्रिपला जायचंय का काय? अरे वयाची साठी उलटली म्हणून काय झालं रे? माझी उरलेली वर्ष मला आता माझ्या अटींवर जगायची आहेत. तथास्तु. क्या बात आहे. वा, वा, वा. ललिता मावशी, म्हणजे तुम्ही तर सृजनपेक्षा सुद्धा जास्त कूल निघालात, नाही का? चला, म्हणजे या ऑफिसमध्ये मी एकटाच जुन्या विचारांचा उरलोय तर. मला नाही वाटत सर तुम्ही जुन्या विचारांचे आहात. तसं नाहीये, तुम्ही फक्त जबाबदारीच्या ओझ्याखाली जास्त दबले गेलात. कसलं काय? विश्वास, आता ना तू ही स्वतःसाठी जगायला शिक, बरं का. चला मग, 6:15 झालेत. मुक्ता, लॅपटॉप बंद कर बघू. का सर? नाही म्हणजे अजून लेआउटचं काम बाकी आहे ना. सृजनने म्हटलेलं तुम्ही लगेच मनावर घेतलं की काय? मग काय लगेच, ते उद्या सकाळी 9 वाजता आपण डॉट येऊन करूच शकतो नाही का? अरे बापरे. आज आपणही थोडं योलो जगून बघूया काय? मुक्ता, मग आपण ना आजची चहा पार्टी विश्वास कडून घेऊयात काय? अरे का नाही, चालेल, मला अगदीच नेकी और चालेल. पूछ पूछ. चला. पानामागे दडलंय काय या श्रुतिका मालिकेचा 6वा भाग. श्रोते हो, आता आपण ऐकलात PCT's इन्फिनिटी 90.4 FM तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. तुमचा या मालिकेला मिळत असलेला प्रतिसाद आम्हाला खूप सुखावतोय आणि अर्थातच आम्हाला खूप प्रेरणासुद्धा देतोय पुढे नवीन नवीन संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तेव्हा ऐकत रहा आणि प्रतिसाद देत रहा. भेटूयात पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.